ऑगस्ट 2024 मध्ये संपूर्ण राज्याला हदरावून सोडणारी एक घटना घडली। बदलापूर येथील 2 शाळकरी अल्पवयीन मुलींवरती शाळेतच लैंगिक अत्याचार झाला। यासाठी बदलापूरकर रस्त्यावर उतरले, रेल आंदोलन देखील केलं आणि आरोपीला लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी अशी देखील मागणी बदलापूरकरांनी केली। मात्र त्याआधीच आरोपीचा एन्काउंटर करण्यात आला। आता बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीचा एन्काउंटर संशयाच्या फेऱ्यात आलाय। या एन्काउंटरला पोलीस जबाबदार असल्याचा अहवाल एका तपास पथकाने दिलाय। त्यानंतर आता काँग्रेस नेते नाना पटोले यांनी याबाबत वेगळीच शंका उपस्थित केली आहे। आपले पाप लपवण्यासाठी सरकारने एका निरपराध व्यक्तीची हत्या केलेली आहे, हे कुणाच्या आदेशाने झालं? या सगळ्या गोष्टीला गृह विभाग जबाबदार असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केलाय। बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काउंटर झाल्यानंतर राज्य सरकारने मोठी बॅनरबाजी केली होती। पीडितेला न्याय मिळवून दिल्याचं सत्ताधारी सांगत होते, परंतु हा एन्काउंटर संशयाच्या फेऱ्यात अडकलाय। काँग्रेस नेते नाना पटोले यांनीही यावर शंका उपस्थित केली आहे। न्यायालयाने स्पष्ट केलंय की हे फेक एन्काउंटर आहे। यातील सत्ताधारी आणि त्यांना आदेश देणाऱ्यांची तपासणी व्हावी अशी मागणी काँग्रेसने केली आहे। बदलापूरमधील शाळेत घटना घडल्यावर पाल्यांनी आवाज उचलला। ती शाळा संघाच्या माणसाची असल्यानं हे फेक एन्काउंटर केलं होतं हे सिद्ध झालं। त्या पद्धतीचे आदेश न्यायालयाने सरकारला दिलेले आहेत। बलात्कार केला की नाही याची माहिती माझ्याकडे नाही। संजय शिंदे या पोलीस अधिकाऱ्यांकडून बंदूक हिसकावली आणि स्वतः आत्महत्या केली असं पोलिसांनी त्यावेळी रेकॉर्डला आणलं होतं। त्यावर आलेले फिंगरप्रिंट अक्षय शिंदेचे नाही हे न्यायालयाने सांगितलं। त्यानंतर हा सगळा उलगडा झाल्याचं नाना पटोले म्हणालेत। आपले पाप लपवण्यासाठी सरकारने एका निरपराध व्यक्तीची हत्या केली आहे, हे कुणाच्या आदेशाने झालं? या सगळ्या गोष्टीला गृह विभाग जबाबदार आहे असा आरोप काँग्रेस नेते पटोले यांनी केलाय। आरोपी अक्षय शिंदेचा सप्टेंबर 2024 मध्ये एन्काउंटर झाला होता। बनावट चकमकीत अक्षयची हत्या केल्याचा आरोप करणारी याचिका त्याचे वडील अण्णा शिंदे यांनी उच्च न्यायालयात केली होती। त्यावर सुनावणी दरम्यान न्यायालयाने सीआयडीला चांगलंच सुनावलं होतं। सीआयडी या प्रकरणाचा तपास गंभीरपणे घेत नाही असं दिसतंय। सर्व घटनांची निपक्षपणे चौकशी करण्याची आवश्यकता असल्याचंही न्यायालयाने म्हटलं। दरम्यान आरोपी अक्षय शिंदेला 24 सप्टेंबरला एका दुसऱ्या प्रकरणात नवी मुंबईतील तळोजा कारागृहातून ठाण्याकडे पोलीस व्हॅनमधून नेण्यात येत होतं। त्यावेळी अक्षय शिंदेनं पोलीस व्हॅनमध्ये बसलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याकडील पिस्तूल हिसकावलं आणि पोलिसांवरती गोळ्या झाडल्या। त्यावेळी प्रत्युत्तरात पोलिसांनी त्याला ठार केलं। माननीय उच्च न्यायालयाने या प्रकरणामध्ये एकदम क्लिअर स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि माननीय उच्च न्यायालयाने सांगितलं की अक्षय शिंदेचं फेक एन्काउंटर केलं गेलेलं आहे आणि हा फेक एन्काउंटर करणारे जे अधिकारी आहेत त्यांची आणि ज्यांनी यांना आदेश दिले त्यांची तपासणी व्हावी अशा पद्धतीची भूमिका आम्ही 2 दिवसाच्या पहिलेच मी मांडलेली आहे। खऱ्या अर्थानं जी शाळेमध्ये ह्या सगळ्या घटना घडल्या, ज्या मुलींवर बलात्कारांचे प्रकार त्या ठिकाणी घडलेत आणि त्यांच्या पाल्यांनी ज्यावेळेस आवाज उचलला त्यावेळेस अक्षय शिंदेला त्या ठिकाणी विलन करण्याचं काम सरकारच्या माध्यमातून झालेला होता आणि मूळ जे आरोपी होते, ती शाळा RSSची आहे, भाजपची आहे, त्या शाळेतल्या लोकांनी केलेला हे पाप हे लपवण्यासाठी अक्षय शिंदेचं फेक एन्काउंटर केलं गेलेलं होतं हे त्याच्यातून सिद्ध झालेलं आहे आणि माननीय हायकोर्टाने त्या पद्धतीचा आदेश सरकारला दिलेले आहेत की याचे सगळे डिटेल आम्हाला तुम्ही दिले पाहिजे। अक्षय शिंदेने बलात्कारच केला नाही असं जितेंद्र आव्हाडांचं मी त्याच्यावर जात नाही। मुंबईतल्या मोर्चात आलेले नाही या प्रकरणामध्ये मुद्दा तो आहे की त्यांनी बलात्कार केला की नाही केला हा नंतरचा भाग आहे। आता तो काही आता त्या पद्धतीची माहिती माझ्याकडे नाही। पण माननीय उच्च न्यायालयाने जो निर्णय दिलेला आहे त्याच्यामध्ये सांगितलं की जे बंदूक त्यांना अक्षय शिंदेला मारण्यात ज्याच्यातून मारलं गेलं होतं ते त्यांनी स्वतःच आत्महत्या केली गेली होती। संजय शिंदे नावाच्या पोलीस इन्स्पेक्टर कडून ती बंदूक हिसकवली गेली होती आणि यांनी स्वतःची आत्महत्या केली होती अशा पद्धतीचं त्यावेळेस पोलिसांनी त्या रेकॉर्डला आणलेलं होतं।
आणि म्हणून त्या प्रकरणामध्ये माननीय उच्च न्यायालयाने हे सांगितलेलं आहे की ते जे त्याच्यावर ट्रिगरवर जे फिंगरप्रिंट आले ते अक्षय शिंदेचे नाही आणि त्याच्यातून हा सगळा उलगडा झाला आणि हे सगळं पाप लपवण्यासाठी सरकारने मुद्दामून एका निरपराध व्यक्तीचा हत्या केलेली आहे. त्यामुळे गृह विभाग याला जबाबदार आहे. कोणाच्या आदेशाने हे सगळं झालेलं होतं? जे एन्काउंटर करणारे फेक एन्काउंटर करणारे लोक अधिकारी होते की त्याला वरिष्ठ लोकांकडून जे आदेश आलेले होते या सगळ्याची तपासणी व्हावी ही मागणी आमच्याकडून आम्ही करतोय.